हिंदू धर्मात सर्व देवतांचं एक स्वतंत्र स्थान आणि महत्त्व आहे. सर्व देवतांची पूजा करण्यासाठी विशेष दिवस आणि पद्धतीही सांगितल्या आहेत. हिंदू धर्मात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवांना सर्वोच्च देवता मानलं जातं. ब्रह्मदेवाला तर विश्वनिर्माता मानलं जातं. मात्र भगवान शिव, विष्णूसह सर्व देवतांची पूजा केली जाते, पण ब्रह्मदेवाची पूजा केली जात नाही. तुम्हालाही प्रश्न पडला असेल, ब्रह्मदेवाची पूजा का केली जात नाही? चला तर मग जाणून घेऊया यामागे नेमकं कारण काय आहे. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा. मंडळी, तुमच्या मनातही प्रश्न अनेक वेळा आला असेल की जगभरात विष्णू आणि महेश म्हणजेच महादेवाची अनेक मंदिरे आहेत आणि याशिवाय आपण त्यांची घरी सुद्धा स्थापना करून पूजा करतो, पण ब्रह्मदेवाची कधीच पूजा केली जात नाही. आणि त्याचे एकच मंदिर देखील आहे जे राजस्थानातील पुष्करमध्ये आहे. ब्रह्मदेवाची पूजा करणे निषिद्ध का मानले जाते? यामागे नेमकं काय कारण आहे ते जाणून घेऊया. हिंदू धर्मग्रंथ पद्मपुराणानुसार एकेकाळी पृथ्वीवर वज्राश नावाच्या राक्षसाने हाहाकार माजवला होता. त्याच्या वाढत्या अत्याचारामुळे क्रोधित होऊन ब्रह्माजीने त्याचा वध केला. पण त्याचा वध करताना ब्रह्माजींच्या हातून एका ठिकाणी कमळाचं फूल पडलं, ज्यामुळे या ठिकाणी सरोवर तयार झाले. याच घटनेनंतर या जागेचं नाव पुष्कर असं पडलं. या घटनेनंतर ब्रह्माने या सृष्टीच्या भल्यासाठी येथे एक यज्ञ करण्याचं ठरवलं. ब्रह्माजी यज्ञ करण्यासाठी पुष्कर येथे पोचले, पण काही कारणामुळे त्यांची पत्नी देवी सावित्री वेळेवर पोहोचू शकल्या नाहीत. यज्ञाची वेळ निघत चालली होती, पण यज्ञपूर्तीसाठी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी असणं गरजेचं होतं. त्यामुळे सावित्री देवी न पोचल्याने ब्रह्माजीने तिथल्याच गुर्जर समाजाच्या एका कन्येसोबत विवाह केला, जिचं नाव होतं गायत्री. विवाह करून त्यांनी हे यज्ञ सुरू केलं. तेवढ्यात तिथे देवी सावित्री पोचली. आपल्या पती शेजारी दुसऱ्या स्त्रीला पाहून त्या अतिशय क्रोधित झाल्या. तेव्हा त्यांनी रागात ब्रह्माजींना शाप दिला की देव असून देखील कधीच त्यांची पूजा केली जाणार नाही, कधीच त्यांना कोणी पूजणार नाही. सावित्रीच्या या रूपाला बघून सर्व देवता घाबरले. त्यांनी सावित्रीला विनंती केली की त्यांनी आपला श्राप परत घ्यावा, पण त्यांनी तो घेतला नाही. जेव्हा त्यांचा राग शांत झाला तेव्हा त्यांनी सांगितले की या पृथ्वीवर केवळ पुष्कर येथेच तुमची पूजा केली जाईल. जर कोणी दुसरी तुमची पूजा करेल अथवा मंदिर बनवेल त्याचा नाश होईल. तसेच भगवान विष्णू देखील या कार्यात सहभागी होते. म्हणून देवी सरस्वतीनेही विष्णूला श्राप दिला की त्यांना पत्नी विरह सहन करावा लागेल. म्हणूनच विष्णूजींना मानव रूपात राम अवतार घ्यावा लागला आणि 14 वर्षांचा वनवास दरम्यान सीतेपासून दूर राहावं लागलं. अशी आख्यायिका आहे. आजही तेथील सरोवराची पूजा केली जाते, पण ब्रह्माजीची पूजा होत नाही. भाविक केवळ दुरूनच त्यांचे दर्शन घेतात. एवढंच काय तर येथील पुजारी पंडित देखील ब्रह्मदेवाची प्रतिमा आपल्या घरात ठेवत नाहीत. ब्रह्माजींचं पुष्कर येथील मंदिर कधी बनवलं गेलं आणि ते कोणी बनवलं यासंबंधी इतिहासात कसलाही उल्लेख नाही आहे. पण असं सांगितलं जातं, जवळपास 1200 वर्षांपूर्वी अरण्व वंशाचे एक शासक होते. त्यांना एकदा एक स्वप्न आलं की या ठिकाणी एक मंदिर आहे ज्याला देखभालीची गरज आहे. तेव्हा या राजाने या मंदिराच्या जुने बांधकामाची पुनर्रचना केली. पुष्कर येथे सावित्रीचं देखील मंदिर आहे, पण ब्रह्मदेवाच्या मंदिराजवळ नसून त्या मंदिराच्या मागे दूर एका डोंगरावर आहे. येथे जाण्यासाठी शेकडो पायऱ्या चढाव्या लागतात. ब्रह्मदेवाने कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी पुष्कर येथे यज्ञ केले होते. त्यामुळे दरवर्षी येणाऱ्या कार्तिक पौर्णिमेला येथे मेळा असतो. मेळ्यादरम्यान ब्रह्माजींच्या या एकुलत्या एका मंदिरात हजारोंच्या संख्येने भाविक पोचतात. या दिवसात ब्रह्माजींची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतो असे मानतात. इथे भरणारा तीर्थ मेळा हा आहे तरी एक आध्यात्मिक मेळावा, पण बदलत्या वेळेबरोबर या मेळाव्याचे स्वरूपही बदलत चालले. असं म्हणतात की जेव्हा या मेळाव्याचे आध्यात्मिक स्वरूप पूर्णपणे बदलून जाईल तेव्हा पुष्कर जगाच्या नकाशावरून मिटून जाईल. ती वेळ जगाच्या विनाशाची असेल. मंडळी, येथे अशीही मान्यता आहे की या 5 दिवसांच्या कार्तिक मेळाव्या दरम्यान येथे 33 कोटी शक्ती उपस्थित असतात. या शक्ती त्या ब्रह्माच्या उपासनेसाठी येतात, ज्यांच्यामुळे ही सृष्टी आहे.